नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतीये. दिवसभरात 800च्या वर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय, तर राज्यात 62,194 नवीन रुग्णांचं निदान झाले, तर 63,842 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.49% इतका आहे. पुण्यामध्ये दिवसभरात 2,986 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. 2,902 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर पुण्यामध्ये 86 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 39,000च्या वर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रेमडेसिवीर ऐवजी ऍसिडिटीचे इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. त्यानंतर रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना गजाआड करण्यात आलं. या प्रकरणी 5 जणांना अटक झाली आहे. रेमडेसिवीरची तब्बल 35,000 रुपयांना विक्री सुरू होती. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सोलापूरची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. बदलापुरात आजपासून 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आलाय. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. किराणा आणि भाजीपाला देखील या लॉकडाऊनमध्ये बंद असणार आहे. सकाळच्या वेळेत नागरिक गर्दी करत असून विनाकारण नागरिक बाहेर पडतायत आणि या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्यानं हा निर्णय घेतला गेलाय. ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारनं थांबवला असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. बेल्लारीतून महाराष्ट्रासह इतर भागात ऑक्सिजन येत होता आणि त्यामुळे कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन सुरळीत करा अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. कर्नाटकवरून येणारा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्यानं निश्चित अडचणी येणार आहेत अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली. राज्याच्या वाट्याचा ऑक्सिजन थांबवणं योग्य नाही असंही ते म्हणाले. याबाबत वरिष्ठ स्तरावर आम्ही बोलत आहोत. तसंच मुख्यमंत्री याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलणार आहेत अशी माहिती देखील टोपेंनी दिली. राज्याला 1750 मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज गरज आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे यंत्रणेवरती ताण येतो. या काळात आरोग्य विभागातील 100% पदभरतीला मान्यता मिळाली आहे. विविध संवर्गातील 16,000 पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. आता गट क आणि ड संवर्गातील 12,000 पदं भरण्यात येणार आहेत, तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदं आरोग्य विभागाच्या निवड मंडळातर्फे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे आरोग्य यंत्रणेवरचा काही भार हलका होणार आहे. केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्यानं राज्याच्या लसीकरणात अडचणी असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. केंद्राकडून कोवॅक्सिन उपलब्ध होत नसल्यामुळे लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी येत आहेत. 45 वर्षांवरील ज्या नागरिकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिलाय त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी लस योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस हा केंद्र सरकारचा विषय आहे. केंद्राकडून पुरवठा राज्याला होत नसल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. केंद्राकडून औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी विरोधकांनी माझ्यासोबत येऊन दिल्लीमध्ये आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलंय. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीचा हात जोडण्यापेक्षा कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात मोकळा करावा अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी सरकारवर टीका केली आहे. प्रत्येक वेळेस राज्य सरकारनं केंद्राकडे बोट दाखवणं बंद करावं असंही दरेकर म्हणाले. राजकारण कोण करते हे सर्वांना माहीत असल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीतील रेमडेसिवीर निर्मितीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचं उत्पादन होणार आहे. गडकरींनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्मितीचा आढावा घेतला आणि गडकरींनी रेमडेसिवीरच्या उत्पादनाला परवानगी मिळवून दिली. 12वीच्या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना कोविडची बाधा होणार नाही याची दक्षता सरकार घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. अलिबाग इथे सामंत यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचं सांगितलं. उल्हासनगरमध्ये पोलिसांनी हजारो स्वॅप स्टिक्स जप्त केल्या आहेत. शिवाय या स्टिकचा वापर थांबवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी महिलांना स्वॅप स्टिकचं पॅकिंग करण्यासाठी देणाऱ्या मनीष केशवानी याच्या विरोधात उल्हासनगर 1 नंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यावेळी मनीषच्या कार्यालयाची झडती घेतली आणि त्यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनीषला अजून अटक करण्यात आली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वापरलेले टेस्टिंग किट नदीच्या किनाऱ्यावर सापडलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर इथला धक्कादायक हा प्रकार आहे. अज्ञात व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळेच बेलापूरचे नागरिक धास्तावून गेलेत. दरम्यान माहिती मिळताच आरोग्य प्रशासनानं किट नष्ट केलेत. वापरलेली सलाईन, हँड ग्लोव्ज, मास्क नष्ट करण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयानं हे साहित्य फेकल्याचा अंदाज आहे. चंद्रपुरात कोविड शासकीय मुख्य रुग्णालयासमोर यंत्रणेच्या नाकावर टिचून अनधिकृत कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे. समोर आलंय प्रशासनानं तपासणी करून कोविड सेंटरवरती धाड टाकली. डॉक्टर शफीक शेख हे कोविड सेंटर चालवत होते. कोविड सेंटरला कोणतीही परवानगी नव्हती. अवैधरित्या साठवलेली सर्व औषधं जप्त करण्यात आली असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. BARC म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी युद्धपातळीवर ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याचबरोबर सध्या कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी 2 मास्क वापरण्यास सांगण्यात येत आहे. पण BARCच्या शास्त्रज्ञांनी N95 पेक्षाही अतिसुरक्षित असा मास्क बनवल्याचा दावा केलाय. ऑक्सिजन प्रकल्पाचा शुभारंभ खासदार राहुल शेवाळ यांनी केला. कोविन ॲपमध्ये नोंदणी आणि प्राप्त अपॉइंटमेंट स्लॉट यानुसारच लसीकरण होणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी केल्यास सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे या उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्रावरती नागरिकांनी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी लसीकरणासाठी नागपूर पालिकेला 1 कोटी रुपये दिलेत. नागपूरच्या नागरिकांना सुरळीत लसीकरण व्हावं यासाठी पालिकेला त्यांनी 1 कोटींची मदत केली आहे. आमदार निधीतून त्यांनी हे 1 कोटी रुपये दिले. मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं यासंदर्भात मुंबई पालिकेचे आयुक्त यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली. लसीकरणासंदर्भातील मार्गदर्शक तत्व लवकरच जाहीर केली जातील असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं. पुण्यामध्ये लस उपलब्ध झाल्यानं लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी लस घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं. काही केंद्रांवर लसी संपल्या असल्याचं चित्र होतं. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचं 5 केंद्रांवरती लसीकरण करण्यात येतंय. तर 45 वर्ष वयोगटातील नागरिकांवर 84 केंद्रांवरती लसीकरण होतंय. कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांची बेफिक्री समोर आली. औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडोले यांनी आपला वाढदिवस अगदी जोरात साजरा केला. गुरुवारी रात्री झालेल्या या वाढदिवसानिमित्तच्या स्वागत समारंभात कोरोना काळातील नियमांचा भंग केला गेला. गर्दी जमवत वाढदिवस साजरा केला गेला. सोबत ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा होती. एकीकडे मुख्यमंत्री सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करतात, मात्र त्यांचेच कार्यकर्ते त्याला हरताळ फासताना दिसतायत. माजी महापौर नंदकुमार घोडोले यांनी मात्र हे नियोजित नव्हतं, अचानक कार्यकर्त्यांनी केक आणून माझ्या हातून कापून घेतला असा खुलासा केलाय. भुसावळमध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येते. शहरामध्ये एकाच लसीकरण केंद्रावरती लस दिली जाते. ऑनलाईन नोंदणी न करता लोकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर 45 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी 5 केंद्र सुरू आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्यात येणार आहे. कर्तव्यावर असताना डॉक्टर विशाल वनवे यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. कोरोना रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व तपासण्या मोफत असून सुद्धा शहरात चालवण्यात येणाऱ्या ITI इथल्या सेंटरमध्ये मात्र खासगी लॅबला हाताशी धरून पैसे उकळले जात असल्याची तक्रार परभणीमध्ये समोर आली आहे. प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची माहिती देऊन तक्रार करण्यात आली आणि दोषींवर तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन पंढरपुरातील नागरिक करत नसल्याचं दिसतंय. काम नसतानाही अनेक ठिकाणी लोक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस प्रशासनाकडून कोरोना टेस्ट करण्यात येते. पोलिसांनी दिवसभरात 37 जणांची टेस्ट केली. त्यापैकी 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी गजानन महाराज संस्थान कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. मात्र 11 वाजल्यानंतरही अनेक जण विनाकारण फिरत असल्यानं वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी ॲक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी वाशिम शहरातील मुख्य चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा संघटनांना चिथावणी देण्याचं काम विरोधक करत असल्याचा गंभीर आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. मराठा समाजानं वस्तुस्थिती समजून घ्यावी, भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन अशोक चव्हाणांनी मराठा समाजाला केलंय. आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. बॅकवर्ड कमिशनकडे विषय मांडता येईल. राष्ट्रपतींच्या माध्यमातून विषय सोडवता येणार असल्याचं चव्हाण म्हणाले.
भाजप सरकारमध्ये शिवसेना त्यावेळी सहभागी होती. जर आरक्षणात कायदेशीर त्रुटी होत्या तर त्यावेळी शिवसेनेनं का सांगितलं नाही असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारलाय. संभाजीराजे यांना पीएम वेळ देत नसतील तर संभाजीराजे सांगतील ते संजय राऊत यांनी कशाला सांगावं असा सवालही दरेकरांनी विचारला. मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या निकालानंतर बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय आणि सर्व मराठा संघटनांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत आरक्षण लढ्याची पुढची दिशा आणि रणनीती ठरवण्यात आली आहे. पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असल्याचं बैठकीमध्ये ठरवण्यात आलंय. आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा 16 तारखेला बीडमध्ये होणार आहे. तो मूक नसेल अशी माहिती मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात रेव्हेन्यू पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणातील काही मुद्द्यांबाबत सुप्रीम कोर्ट सकारात्मक असल्याचं दिसतंय. त्यामुळे आरक्षणाबाबतचे काही मुद्दे पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहे. कोर्ट नक्कीच सकारात्मक विचार करेल असा आशावाद विनोद पाटील यांनी व्यक्त केलाय. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यासमोर अज्ञात व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या पेटवल्या. कारमधून आलेल्या व्यक्तींनी गोवऱ्या पेटवून ते फरार झाले. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ हे कृत्य केलं असल्याचा अंदाज आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबारमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. सत्ताधारी सरकार कमी पडल्याचा आरोप करण्यात आलाय. कोरोना काळातील सर्व नियम पाळत 4 जणांनी हे आंदोलन केलं. पोलिसांनी या आंदोलनासाठी केवळ 4 जणांनाच परवानगी दिली होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यानं भिवंडीतील सकल मराठा संघटना आक्रमक झाल्यात. मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणा देत आंदोलन केलं. मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आला. मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरती रश्मी शुक्लांना दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टात रश्मी शुक्ला यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर सरकारनं रश्मी शुक्लांना अटक करणार नसल्याची ग्वाही मुंबई हायकोर्टात दिली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत सीबीआयनं उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे 4 आठवड्यांचा वेळ मागितलाय. दया नायक यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकातून उचलबांगडी करण्यात आली असून गोंदियामध्ये त्यांची नवी नियुक्ती करण्यात आली आहे. जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली असून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. कोरोना काळामध्ये अनेक बालकं अनाथ झाली. अशा अनाथ बालकांसाठी आता पावलं उचलली जात आहेत. अशा अनाथ बालकांची जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. दत्तक संगोपन आणि या बालकांची निगराणी यासंदर्भात नियमावली तसंच दक्षता यावरती कार्यपद्धती स्पष्ट करण्यात यावी अशा सूचनाही नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसारही याबाबत पावलं उचलण्याची गरज असल्याचं गोऱ्हेंनी म्हटलंय. अगदी छोटासा ब्रेकची वेळ झाली आहे. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग येणार आहे. मान्सून 10 जूनपर्यंत तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे. वाशिम शहरासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले भुईमूग, तीळ, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरीमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस काल झाला. ऐन आंबा हंगामामध्ये पाऊस आल्यानं आंबा व्यापारी संकटात सापडले. दरम्यान चिपळूणसह गुहागरला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातली वीज देखील काही काळ गायब झाली होती. यवतमाळ जिल्ह्याच्या पुरड इथे कृषी विभाग पोलीस अधिकाऱ्यांनी धाड टाकून 242 बॅग्स बोगस बीटी बियाणं जप्त केलं. पुरड इथून कापसाच्या प्रतिबंधित बियाणाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. संगमनेर शहरातील धक्कादायक घटना आहे. जमावबंदी आदेश मोडून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती आणि यावेळी पोलिसांवर जमावानं हल्ला केला. तर काही पोलिसांना मारहाण केली. शहरातल्या दिल्ली नाका परिसरातली ही घटना. 6 जणांवर या संदर्भात गुन्हे दाखल झाले.
इंदोरीकर महाराजांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे. पुत्रप्राप्तीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अन्नीसनं उच्च न्यायालयात धाव घेतली. आठवड्यानंतर याचिकेवर सुनावणी होणार आहे. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात इंदोरीकर महाराजांविरोधातील पुत्रप्राप्तीबाबतचा खटला रद्द केल्यानंतर अन्नीसनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. मुलीला अश्लील चित्रफित दाखवून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. या आरोपीनं सांगलीच्या मिरज तालुक्यात तुंग इथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. 1 वर्षापूर्वी ही घटना घडली होती. जामनेरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध केलाय. चंद्रकांत पाटील यांनी अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्याच्या निषेधार्थ जामनेर नगर परिषद चौकामध्ये राष्ट्रवादीनं निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या एक्सप्रेसमध्ये एका बोगस टीसीला अटक करण्यात आली आहे. स्थानकात ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार राजू आखाडे नेहमीप्रमाणे फलाटावरती गस्त घालत होते. यावेळी फलाटावर आलेल्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एक तरुण प्रवाशांची तिकीट तपासत असल्याचं त्यांना दिसलं. आखाडे यांना संशय आल्यानं त्यांनी रेल्वेच्या अधिकृत टीसीला बोलावून घेत या तरुणाबाबत शहानिशा केली असता हा बनावट टीसी असल्याचं सिद्ध झालं. या तरुणाला रेल्वे पोलिसांनी तत्काळ अटक केली. अशरफ अली असं या आरोपीचं नाव आहे. दिव्यांग नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देणं अनिवार्य करण्यात आलंय. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयानं याबद्दलचे अध्यादेश काढलेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र सरकारनं काय आणि कशी तयारी केली आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केली. तिसऱ्या लाटेमध्ये डॉक्टर्स आणि परिचारिकांना त्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त करत केंद्रानं त्या संदर्भात सुद्धा नियोजन करावं असं म्हटलंय. भारतात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला, त्या गोष्टी कुठे आहेत, त्याचा फायदा कोणाला होतोय, या सगळ्यात पारदर्शकता का नाही असा सवाल राहुल गांधींनी केला होता. त्यावर तुम्ही ट्विट करण्याआधीच मदत पोहोचलीय असं उत्तर स्मृती इराणींनी राहुल गांधींना ट्विटरद्वारेच दिलंय. इंग्लंडमधील 4 महिन्याच्या प्रदीर्घ सीझनसाठी आज भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे 30 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.